खूप खूप अभिमानन आणि डेअरिंगबाज निर्णय खूप घेतलेला आहे. त्या निर्णयाचं त्यांनी म्हणजे 3 स्टेपमध्ये जे केलेलं आहे की जी राईट फ्रॉम प्रोडक्शन आणि मिडल चेन आणि जी कुठे रिटेल चेन आहे ह्या तिन्हींना जर त्यांनी चांगल्यापैकी इफेक्ट केलं तर खूप चांगले रिझल्ट होतील. रिसेंटलीच आपण जर बघायला गेलो तर साऊथ इंडियामध्ये पूर्ण बॅन असल्यामुळे आणि मी रिसेंटली बघितलेलं आहे की तिकडे इतकी स्वच्छता आहे कारण ह्या पुड्या गुटखा वगैरे सगळं बॅन आहे. आता नॉर्मल जर आपण कोणत्या चांगल्या ट्रेनमध्ये जाऊ, आपल्या इथं कोणत्याही चांगल्या प्रकारची ट्रेन सुद्धा असली तिथं तुम्हाला खाणारे दिसणार आणि घाण करणारे दिसणार. आणि हे घाण करणारे जे तर यांना काहीतरी एक अशा प्रकारचा अधिकार आहे की कोणी काही बोलू पण शकत नाही यांना, है ना. नॅचरलच झालंय की कोणी काही खाणार, थुकणार, बोलणार वगैरे. पण हा जो निर्णय साहेबांनी घेतलेला आहे तो नक्कीच एक खूप चांगला निर्णय आहे की ज्याच्यामध्ये त्यांनी पूर्ण सिस्टीमली ब्रेकडाऊन करतो. आणि ऍज ए युवा म्हणून माझं एक मत आहे की साहेबांनी जास्तीत जास्त या पोस्टवर राहून याला पूर्णतः एक इरॅडिकेट करणं खूप गरजेचं आहे, तरच स्वच्छता राहील. आता इथं जर बघायला गेलो आपण गंगे किनारे किंवा कुठेही स्पॉटवर तुम्हाला जागोजाग दिसतील थुकलेले, पिचलेले. एक नॉर्मल आपल्याला जर कुठे आपली फॅमिली घेऊन जायचं म्हणलं तसं टिचले तर आपण पण तशा ठिकाणी थांबू शकत नाही, बघू शकत नाही, हे करू शकत नाही. पण हा निर्णय खूपच चांगला आहे. तुम्ही जसं दक्षिण भारतातलं उदाहरण दिलं तसं ही जी सगळी प्रक्रिया याचं मुख्यत्व उत्पादन महाराष्ट्राच्या बाहेर होतं असं बोललं जातं. तर तुकाराम मुंढेंचा टार्गेटवर पुढचं काय असलं पाहिजे तुमच्या मते? जसं आता ते तर आहेच इथं आणि त्यांना माहित आहे कुठे इम्पॅक्ट केल्याने काय होणार आहे. कारण इतके कंटिन्युअस लाईफ लॉंग ते जसं ट्रान्सफरचं घेत आहेत आणि त्यांच्या भाषणातही त्यांनी बऱ्याच वेळ सांगितलेलं आहे की मला भीती वाटत नाही पण त्यांना इम्पॅक्ट माहिती आहे कुठे करायचं. तर आपण बोलण्यापेक्षा आय थिंक सो त्यांनी मेन जे प्रोड्युसर्स आहेत आणि मधली जी रिटेल चेन आहे, कारण आजकाल बरेच निर्णय आलेत पण मेजर कॉजवर डिटेक्ट करणं हाच त्याच्या मागचा उपाय खूप गरजेचा आहे. आणि आय थिंक सो मला वाटतं ते त्याच्यावरतीच फोकस करून पुढे करतात, 100% करणार आहेत. आणि ते जर तिथे राहिले तरच.